नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. भक्तांनी आग्रह केला, भक्तांनी दृढ भक्ती ठेवली तर देव आपल्या घरी येतात, याचा अनुभव गुरुचरित्र ग्रंथात आहे. त्याच्यानंतर एक मला 10-11 वर्षापूर्वीची घटना आठवली की खरोखरच दत्त महाराज भक्ताच्या घरी येतात. हा अनुभव आहे तो असा की अक्कलकोट स्वामी महाराज जेव्हा सोलापूरला आले होते तेव्हा सोलापूरमध्ये गणपती घाट आहे, तिथं शिर्षीकरांचं घर आहे, सध्या मंदिर आहे. तिथं स्वामी समर्थ येऊन बसत होते. एके दिवशी ते माझ्या घरी आले आणि मला सांगितलं की तुम्हाला दत्तात्रेयांचा आदेश आहे की दत्तरत्न पुरस्कार स्वीकारावा. त्यांनी पुरस्कार देण्याचा आदेश दिलेला आहे. अगोदर मी आडेवेडे घेतले, पण त्यांनी पुढं सांगितलं की दत्त महाराजांनी सांगितलं आहे की हा कार्यक्रम सुरू असताना एक खुर्ची रिकामी ठेवावी. त्याप्रमाणे कार्यक्रम झाला. एक खुर्ची रिकामी ठेवली होती. मी तो दत्तरत्न पुरस्कार स्वीकारला आणि नंतर मला रमेश जोशी काका आणि शिर्षीकर सरांचा फोन आला की दत्त महाराज या कार्यक्रमाला हजर होते आणि त्यांनी हा कार्यक्रम पाहिला आणि त्यांनी आपल्याला सर्वांना आशीर्वाद दिलेले आहेत वगैरे बऱ्याच गोष्टी सांगितल्या. सर्वाचा उल्लेख करणं इथं शक्य नाही. तर दत्त महाराज भक्तावर दृढ श्रद्धेने जर आपण केली आणि त्यांची उपासना केली, त्यांना प्रार्थना केली तर निश्चितच आपल्या घरी येतात. पुन्हा एकदा सगळ्यांनी प्रयत्न करावा म्हणून हा व्हिडिओ मी केला आहे की 15 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा आहे. या दिवशी गाणगापूरला असंख्य भक्त नदीकाठी जमतात, एकमेकाचे अनुभव सांगतात आणि तिथं वनभोजनालय होतं. ही परंपरा फार दिवसापासून गाणगापूरला आहे. ज्या अर्थी नृसिंह सरस्वती महाराज 7 भक्तांच्या घरी गेले आणि 8वं रूप त्यांचं पुन्हा निर्गुण पाठोबा मंदिरात होतं, तिथेही काही भक्तांना भेटले. तर योगायोग 15 तारखेला चांगला आलेला आहे. आपण सर्व दत्त भक्त आहोत. कलियुग आहे, अनेकांना अनेक अडचणी येतात, परंतु काही भक्त मनापासून भक्ती करतात. तर माझी विनंती भक्तांना की 15 तारखेला त्रिपुरी पौर्णिमेला, कार्तिक पौर्णिमेला आपण सर्वांनी आजपासूनच त्यांना निमंत्रित करू. काही 2-4 दिवसच राहिलेले आहेत की नृसिंह सरस्वती महाराज, स्वामी समर्थ महाराज, श्रीपाद श्री वल्लभ, तुम्ही अनेकांना गुप्त रूपाने दर्शन दिलेलं आहे, त्यांच्यावर कृपा केलेली आहे. तशीच कृपा आमच्या घराण्यावर व्हावी, आमच्यावर व्हावी म्हणून 15 तारखेला आपण आमच्या घरी अवश्य यावं. त्यावेळी आम्ही तुमचं स्वागत करू किंवा आम्ही जी सेवा करणार आहोत ती तुम्ही पहा. तर भक्तांनी त्या दिवशी संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेस आपल्या घरात पौर्णिमेनिमित्त जास्तीत जास्त दिवे लावावेत. स्वामी समर्थांच्या फोटोची, नृसिंह सरस्वती महाराजांच्या, श्रीपाद वल्लभांचे, ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे, हे सर्व अवतार एकच आहेत, त्यांची पूजा करावी, हार घालावा, सुवासिक उदबत्त्या लावाव्यात आणि जास्तीत जास्त वेळ त्यांच्या सानिध्यामध्ये राहून नामस्मरण करावं. 3 प्रकारचं नामस्मरण आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्रीपाद राजम चरणम प्रपद्ये. 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास. ज्यांना गायन गायचं आहे त्यांनी गायन गावं, कारण दत्तात्रेयांना गायन भक्ती प्रीतीची आहे, त्यांना ती गायन भक्ती आवडते. आणि गुरुचरित्र ग्रंथात स्वतः नृसिंह सरस्वती महाराजांनी सांगितलं आहे, जयाच्या घरी गायन गाती, त्याच्यावर माझी अतिप्रीती, व्याधी न होय त्यांचे घरी, दरिद्र जाय त्वरित दुरी, पुत्र पौत्राद्री त्या घरी शतायुषी नांदतील. हा आशीर्वाद देण्यासाठी प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती महाराज तुमच्या घरी येतील. कारण त्यांनीच एका ठिकाणी सांगितलं आहे, आणिक सांगेल एक खुण, गायन करी जो माझे स्मरण, तयाच्या घरी आपण असो अखंडिता. ज्या घरामध्ये माझं नामस्मरण आहे तिथं मी जाईल आणि त्या कुटुंबाला आशीर्वाद देतील. हा गुरुचरित्र ग्रंथातला उल्लेख आहे. अनेकांना तो माहिती नाही, कारण बोटं फिरवल्यामुळं ह्या ओव्या केव्हा येतात केव्हा निघून जातात पत्ताही लागत नाही. परंतु माझ्या लक्षात आहेत, मी त्याला खूण करून ठेवलेली आहे. तर याचा आपण चांगला अनुभव घेऊ. आजच
श्रीपाद श्री वल्लभांना प्रार्थना करू की तुम्ही आमच्या घरी या, आमच्या कुटुंबाला, आमच्या परिवाराला, आमच्या मित्रांना, नातेवाईकांना तुम्ही आशीर्वाद द्या आणि आमचं उर्वरित आयुष्य सुख, शांती, समाधान, आनंदाने भरभरून जावं आमची अपेक्षा आहे. परंतु तुम्ही भक्ताला काहीही कमी पडून देत नाही. फक्त आपल्याला त्यांचं नामस्मरण करायचं आहे आणि थोडक्यात घराघरात ही छोटी दिवाळी साजरी करू आपण. ज्यावेळी तुमच्या नामस्मरणाने, तुमच्या आवाजाने, तुमच्या प्रार्थनेमुळे त्रिमूर्ती तुमच्या घरी येतील, तेव्हा तुमच्या घरची रोषणाई, तुम्ही त्यांची ज्या आर्तभावनेने त्यांना हाक मारली, त्यांची प्रार्थना केली, त्यांनाही आल्यावर बरं वाटेल. माझ्या कार्यक्रमाला स्वतः श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रय हे एका रूपाने माझ्या कार्यक्रमाला आले, त्यांनी हा कार्यक्रम पाहिला. हे घडू शकतं. त्यानंतर आता बरीच वर्षे गेलेली आहेत, प्रत्येकाची दत्त सेवा वाढलेली आहे. मला अनुभव आला, माझं जीवन सुखमय झालं, माझ्याकडून सेवा करून घेत आहेत. हाच आनंद प्रत्येकाला मिळावा म्हणून त्यांनी आपली थोडी सेवा बदलावी. आणि सेवा बदलावी म्हणजे मी ज्यावेळी सांगत तो प्रयत्न करावा, कारण दत्त महाराजांना बाकी काही नाही, नको आहे. त्यांनी सांगितलं स्मरण मात्रेनं संतुष्ट. माझं स्मरण करा, मी संतुष्ट होईल. माझी प्रार्थना करा, मी तुमच्या घरी येईल आणि तुम्हाला घरी येऊन तुमच्या सर्व कुटुंबाला मी आशीर्वाद देईल. ते आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचं काम आपलं आहे. ते तुम्हाला आशीर्वाद मिळावेत म्हणून पुन्हा एकदा सांगतो, 15 नोव्हेंबरला संध्याकाळी घरात रोषणाई करा, दिवे लावा, सामुदायिक नामस्मरण करा, गायन सेवा करा, प्रसाद दाखवा, गेट टुगेदर केल्यासारखं दत्तभक्तांनी करण्याचा प्रयत्न करावा आणि श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती महाराज आणि स्वामी समर्थांचे, दत्तात्रयांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत अशी प्रार्थना करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.